ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए क्रॅक केलं पण आपलं खरं पॅशन टीचिंग मध्ये शोधलं, त्यांनी YouTube वर स्टॉक मार्केटला इतकं सोपं केलं की बघता बघता 2019 मध्ये सुरू झालेला YouTubeचा प्रवास 53 लाखांचा टप्पा पार करतो. आज 87 लाखाहून अधिक लोकांची एक पॉवरफुल सोशल मीडिया फॅमिली उभी राहते. फायनान्शियल लिटरसीला प्रमोट करणारं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन YouTube नेक्स्ट अप पासून ते मटा सन्मान यूथ आयकन पर्यंत आज सर्वज्ञात आहे. आपण मेहनत करून पैसे कमावतो, पण तो आपल्यासाठी कसं काम करतो हे शिकणं देखील महत्वाचं आहे. म्हणूनच आपल्या पैशाची आर्थिक रचना कशी करायची हे सांगण्यासाठी अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ मध्ये येत आहेत सीए रचना रानडे. शेअर मार्केट पण हसतं आणि विद्यार्थी म्हणतात की अरे मॅडम आता सगळं समजलेलं आहे. शब्दात आहे साधेपणा, विचारात आहे अफाट ताकद, विषय कठीण पण शिकवण्याची शैली अत्यंत गोड, फायनान्सला मराठीत आणणाऱ्या, डिजिटल शिक्षणाला नव परिणाम देणाऱ्या आणि YouTube वरतून लाखो लोकांना आर्थिक साक्षरतेचा मार्ग दाखवणाऱ्या, हर घर इन्व्हेस्टर या मिशनची खरी दिशा ठरवणाऱ्या, टीचर बाय पॅशन, एंटरप्रेन्योर बाय स्पिरिट आणि इन्स्पिरेशन बाय हार्ट. चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात फायनान्सच्या दुनियेत आपलीच रचना, आर्थिक रचना या सेगमेंटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, टीचर, फायनान्स एज्युकेटर, डिजिटल क्रिएटर सीए रचना रानडे यांचं. तुझं बोलून तू दमली नसेल पण मी ऐकून नक्की दमले आता एवढं. काय मला सांग की अशा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या नावाच्या मागे लागतील असं कधी विचार केला होता का? छे कधीच नाही. कधी म्हणजे शाळेत तर म्हणजे माझ्या बाई हसतात अजूनही असं काही बघून की रचना हे तू केलेलं आहेस, कारण प्रचंड मस्तीखोर, कधीही टॉप 5 मध्ये न येणारी अशी मी आहे. तर काय माहिती कसं काय घडलं बाबा. पण मला असं वाटतं या दोन गोष्टी मी ऍड करायच्या राहिलेत, विसरलेत का? काय गायिका आणि अभिनेत्री. येस कोण म्हणतरी. ओके, इतक्या सगळ्या ठिकाणी तुम्ही काम करतायत रचना, पण मला जाणून घ्यावं असं वाटतंय की सीए ते फायनान्शियल एज्युकेटर हा जो तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता त्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. CA 2008 साली झाले आणि 2009 पासून लगेचच नेक्स्ट इयर पासूनच मी शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवत असताना आधी CAच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते, MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. बट प्रत्येक वेळेला कुठेतरी असं वाटत होतं की व्हॉट नेक्स्ट, म्हणजे कायमच काहीतरी वेगळं करायचं, अजून काहीतरी मोठं करायचं, हे कायम स्वप्न उराशी वाळगलं होतंच. आणि असं करत करत CAच्या एज्युकेशनमध्ये हे खूपच कॉमन आहे बाय द वे, की जेव्हा तुम्ही शिकवता वर्गात तेव्हा टीचरचा अख्खं लेक्चर रेकॉर्ड केलं जातं. त्याच्यामुळे कारण असं आहे की पुण्यात अनेक विद्यार्थी पुण्याच्या बाहेरनं शिकायला येतात. आता त्यांची लेक्चर्स मिस झाली तर काय, सो आम्ही आमचे लेक्चर्स रेकॉर्ड करायचो आणि ती गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून आधी पोरांना द्यायचो जर लेक्चर्स मिस झाली तर. मग नंतर पोरं एवढी वाढली, मग ते प्रत्येकाला एक एक करत लिंक कुठं पाठवणार. मग असं म्हणून एक पर्याय म्हणून लोकांनी सुचवलं, पोरांनीच सुचवलं म्हणजे की YouTubeवरच लेक्चर टाकत जा ना, म्हणजे मग आम्हाला ते सोपं जाईल बघायला. सो माझा पहिला व्हिडिओ जो आहे 2016 का 2015 मधला आहे, जो CAच्या विद्यार्थ्यांसाठीचा व्हिडिओ आहे. म्हणजे डिफरन्स बिटवीन ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेशन असा माझा YouTubeवरचा पहिला व्हिडिओ आहे. आणि तिथनं ही सुरुवात झाली की चॅनल आहे बाबा आपला आता आणि याच्यावर CAचे लेक्चर्स आपण अपलोड करायचे. पण कधीच डोक्यात असं नव्हतं की CA सोडून कोणी माझा चॅनल बघू शकेल. जेव्हा पहिलं लेक्चर माझं जे बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, जे बऱ्यापैकी हिट झालं असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे स्टॉक मार्केटचं माझं पहिलं लेक्चर जे 90 मिनिटांचं आहे आणि जे मी YouTubeवर टाकलं त्याच लेक्चरला 3 करोडपेक्षा जास्ती व्ह्यूज आहेत. तर ते लेक्चर जेव्हा टाकलं त्याच्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की प्रतिसाद येईल तो CAच्या विद्यार्थ्यांकडनं, MBAच्या विद्यार्थ्यांकडनं. आणि मी कॉमेंट सेक्शन जेव्हा वाचत होते तेव्हा सगळे कॉमेंट्स असेच, मी डॉक्टर आहे आणि तरी पण मला कळतंय तुम्ही काय सांगताय, किंवा मी इंजिनियर आहे तरी मला हे सगळं सोपं वाटतंय. तेव्हा मला कुठेतरी कळलं की अच्छा, हे अदर दॅन कॉमर्स स्टुडंट्स पण हे लोक येतात आणि हे स्टुडंट्स नाही, हे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. सो जेव्हा हे असा फीडबॅक मिळाला, हुरूप आला अजून काहीतरी करावं आणि मग व्हिडिओज जास्तीत टाकत गेले. आणि 2019 मध्येच YouTube नेक्स्ट अप नावाचा एक कॉम्पिटिशन असते YouTubeची, तुम्हाला नावातच कळालं असेल की ज्याच्यात नेक्स्ट अपर्स शोधतात, ते की पुढे कोण मोठं होऊ शकेल असं शोधतात. आपण जेव्हा मनापासून प्रयत्न करत असतो तेव्हा नशीब साथ देतच, कारण त्या वर्षीची थीम होती विमेन टू वॉच. त्याच्यामुळे 80% कॉम्पिटिशन संपली तिकडेच, कारण मुळातच फिमेल कॉन्टेंट क्रिएटर्सच कमी होत्या. त्यात फायनान्समध्ये कदाचित मी एकटीच होते तेव्हा. सो वासरात लंगडी काय शहाणी होती. त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं त्याच्यात.
भारतातनं फक्त म्हणजे हे आता मी असं सांगू शकले असतात, भारतातनं फक्त 12 लोक सिलेक्ट झाले, त्याच्यात मी एक होते, असं मी सांगू शकले असते. पण खरी गोष्ट आधी सांगितली की थीम विमेन टू वॉच होती, त्याच्यामुळे कॉम्पिटिशनच नव्हती मे बी. आणि सिलेक्ट झाल्यावरती ना आम्हाला मोठे मोठे तेव्हाचे जे कॉन्टेंट क्रिएटर्स होते, तुम्ही कदाचित नावं ऐकली असतील, भुवन बाम किंवा फ्लाइंग बीस्ट गौरव तनेजा म्हणून, त्यांची आम्हाला सेशन्स ठेवली होती की युट्यूब हा प्रकार नक्की काय याच्यासाठी. तेव्हा गौरव तनेजा, जो फ्लाइंग बीस्ट नावाचा त्यांचं चॅनल आहे, त्यांनी सांगितलं होतं की कदाचित मी माझं पायलट, ते स्वतः पायलट आहेत, ते म्हणले मी नोकरी सोडू शकीन कदाचित पुढच्या 1-1.5 वर्षात. मग माझ्यातला CA जागा झाला. म्हणलं पायलट किती कमवतात? हां, तुम्हाला माहिती आहे पायलट किती कमवतात? काही अंदाज आहे कोणाला? साधारण ॲव्हरेज 8 ते 10 लाख रुपये पर महिना हा पायलटचा पगार असतो. ओके, म्हणलं 10 लाख पर महिना जर हे पकडलं तर वर्षात 1 कोटी रुपये हा माणूस कमवत आहे. आणि याच्यावर तो पाणी सोडायला तयार आहे का? तर युट्यूब करायचंय म्हणून. म्हणजे म्हणलं याच्यात पोटेन्शियल तर आहे. उगाच तुम्ही आता माझं इन्कम किती असेल हे कॅल्क्युलेट नका करू आता, पण एक बेंचमार्क दिलाय मी तुम्हाला. सो हा माझा टर्निंग पॉईंट होता की जेव्हा मी त्या लेक्चरला गेले होते, मी त्याच्यात सिलेक्ट झाले होते, मी या मोठ्या मोठ्या कॉन्टेंट क्रिएटर्सकडनं एक गायडन्स घेत होते, त्याच्यात जेव्हा हा माणूस म्हणला की मी माझा पायलटचा जॉब सोडून हे करायला विचार करतोय, तेव्हा म्हणलं जर हा करू शकतो तर मी का नाही करू शकत. कायम मुली म्हणतात की फार म्हणजे मेल डॉमिनेटेड ह्याच्यात फिमेल्स येणं किती कष्टाचं असतं आणि हे सगळं. दिस अन अदर वे टू लुक एट इट. आपल्यावर जबाबदारी कमी असते तुलनेने. म्हणजे किती नाही म्हटलं तरी अजूनही समाजामध्ये प्रायमरी ब्रेड अर्नर अजूनही पहिला पुरुषच पकडला जातो. फिमेल इन्कम विल बी कन्सिडर्ड एज अन ॲडिशनल इन्कम. हे करेक्ट का रॉंग हे मी म्हणत नाही हा, हे एक ओव्हरऑल मी जनरल सांगते, जनरलाइज स्टेटमेंट देते मी. सो इनफॅक्ट माझ्याकडे ती एक अपॉर्च्युनिटी होती की मी माझं प्रोफेशनल करिअर जे चालू आहे, आय वॉज अर्निंग डिसेंट इनफ, ते सगळं स्टेकवरती लावून अचानक युटर्न घेऊन पूर्ण यूट्यूब करावं का, हा मी एक निर्णय घेतला. आणि एकदा निर्णय घेतला की मग काय, एक बार मैंने ठान ली तो मैं खुद की भी नहीं सुनती. वा 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 वा, एक नंबर. मला ऍक्च्युली हेच विचारायचं होतं की जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ तू टाकलास युट्यूबवरती, त्यामागची काय कल्पना होती, कुठून ते इन्स्पिरेशन मिळालं, त्याचं Correct. उत्तर तुम्ही आता Already दिलेलं आहे. correct. पण मला सांग की ऑफलाईन क्लासरूम पासून ऑनलाईन जगात आल्यानंतर काय चॅलेंजेस वाटले की अरे हे तिकडं वेगळं होतं, इथे जरा मोठाच व्याप आहे हा. ऑफलाईन टू ऑनलाईन येणं खूप अवघड असतं माहितीये का. कारण तू विचार कर, मी ॲज अ टीचर 10 वर्ष शिकवलेलं आहे. सो मी कायम, तुम्ही असं विचार करा की मी शिकवते, आत्ताही मी जनरली ट्राय तरी करते, लाईट्स तर खूप हार्श आहेत, बट आय एम ट्राईंग टू सी की लोकांची चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन आहे, झोपलं नाहीये ना कोणी, असं म्हणजे बघत असते मी. फीडबॅक्स मिळतात की लोकांना कळतंय नाही कळतंय, एन्जॉय करतायत. हे क्लासरूम टीचिंगमध्ये कळतं आपल्याला. हां, पण ऑनलाईनमध्ये तू विचार कर, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या घरी एक छोटीशी खोली होती, 8 बाय 8ची खोली होती. ते आमचं एक एक्स्ट्रा किचन असल्यासारखं होतं. तिकडे मी शूट करायला सुरुवात केली. तो असं विचार कर की मी इथे एक कॅमेरा म्हणजे काय, माझा मोबाईल, तो असा कशाला तरी पुस्तकांच्या ढिगाला असं लावून ठेवलेला आहे, कारण ट्रायपॉड तर घरी नव्हताच. त्याच्यामुळे कॅमेरा असं पुस्तकांना असं टेकवून ठेवलेला आहे. आणि मी असं फुल टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट स्टॉक मार्केट, म्हणजे फक्त खोलीत मी आणि कॅमेरा. आणि मी अतिशय एक्साइट होऊन बोलते. म्हणजे जर कोणी शेजारनं जर आलं असतं तर त्यांना वाटलं असतं अरे बापरे हिला बहुतेक काहीतरी झालेलं आहे. कारण इट इज सो डिफिकल्ट. जेव्हा तुम्ही ऑफलाईन शिकवताय तेव्हा तुम्हाला फीडबॅक असतो समोरनं, कळतंय नाही कळतंय, मजा येते. ऑनलाईनला तुम्ही यू आर ऑन युअर ओन, तुम्हालाच आपल्याच जगात असतो. आणि हे व्हिज्युअलाइज करणं की मी जे लेक्चर देते ऑनलाईन त्यातलं कुठे अवघड होऊ शकेल लोकांना, आणि कुठली कॉन्सेप्ट जास्ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला पाहिजे, कुठली ब्रीज थ्रू केली पाहिजे. आय थिंक इथं माझा तो 10 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स खूप कामी आला. कारण मी अनेक वेळेला जेव्हा युट्यूब व्हिडिओज करायचे तेव्हा मी अचानक पॉज घ्यायचे आणि म्हणायचे हे अवघड वाटलं ना, काळजी नका करू मी सांगते. आणि कॉमेंट सेक्शन असंच भरलेलं असायचं की तुम्हाला कसं कळालं की आम्हाला इथं अवघड वाटलं. कारण तो माझ्यामध्ये हा 10 वर्षांचा जो माझा टीचिंग एक्सपिरियन्स होता ते कुठेतरी इथं कामी आलं. सो हा सगळ्यात मोठा चॅलेंज ओरिजिनली हाच होता की काहीच फीडबॅक नसताना 100% एक्साइटमेंटने कॅमेऱ्याशी बोलायचं. हा खूप चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्यासाठी. मला ऍक्च्युली तू म्हणालीस ना की एकटं आपण रूम मध्ये बोलायचं, ते थोडं लोक वेड्यासारखं म्हणतील. मी या गोष्टीशी रिलेट करत नाही, कारण की आम्ही तेच करतो आणि आम्हाला वेड्याच म्हणतात. आमचं विश्वास त्या खोलीत असतं. पण मला ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटते की आपण जेव्हा सोशल मीडियावरती काम करत असतो ना, तेव्हा येणारा जो कमेंट सेक्शन बॉक्स असतो तो आपल्याला पुढचं कॉन्टेंट देत असतो. करेक्ट.
तर त्याकडे किती लक्ष असायचं आणि त्यात कधी असं झालं का की म्हणजे विद्यार्थीच तिथे आलेले आहेत आणि त्यांनी म्हटलं की मॅम ते क्लासच्या ऐवजी हे क्लास जरा जास्त इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग आहे? कॉमेंट सेक्शन खूप महत्वाचं. म्हणजे इथे कोणी जर पुढे जाऊन कॉन्टेंट क्रिएटर बनायचा विचार करत असेल तर कॉमेंट सेक्शन हा तुमचा सगळ्यात बिगेस्ट सोर्स असतो की तुम्ही पुढचा व्हिडिओ काय टाकायला पाहिजे याच्यासाठी. फक्त अनफॉर्च्युनेटली कॉमेंट सेक्शनमध्ये जसे चांगल्या कॉमेंट्स असतात तसे ट्रोलर्स पण आलंच लक्षात आलंच तुला लोकांना. ट्रोलर्स असू शकतात यावरती विश्वास नाहीये. आता ठीक आहे ना. सुरुवातीला एक मुलगी फायनान्सचा कॉन्टेंट बनवतीये हाच सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह होता ना. म्हणजे सगळ्यात पहिले तर असेही कॉमेंट्स आले आहेत की तू मुलगी आहेस ना, तू जाऊन आपलं कुकिंग कर, दॅट इज युअर झोन. सो असे कॉमेंट्स आलेले आहेत. माझं माहेरचं आडनाव फडके आहे, सो ए फडके तू फडकं घेऊन घर साफ कर, तुला पैशांची काही कळत नाही वगैरे काही वाटेल ते. सो अशा कॉमेंट्सकडे लक्ष द्यायचं का? सुरुवातीला ह्याचा इम्पॅक्ट बसतो का? तर 100% इम्पॅक्ट बसतो. खूप वाईट वाटतं कारण या लोकांना आपली जर्नीच माहीत नसते की सीए करत असताना किती तास कष्ट घेतलेले आहेत. फर्स्ट अटेम्प्ट सीए होणं एवढं सोपं नाहीये, तुलनेने अवघड आहे. एवढा अभ्यास करून फर्स्ट अटेम्प्ट सीए झाल्यानंतर कोणी पण टॉम डिक हॅरी येऊन म्हणतोय की तुझी लायकी आहे का हे बोलायची, तेव्हा ते खूप त्रास होतो त्या गोष्टीचा सुरुवातीला. बट काही म्हणी आपल्याला साथ देतात आणि आपण पुढे जातो. ती म्हण कदाचित तुम्ही ऐकली असेल की हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. तर अशा म्हणी डोक्यात ठेवल्या आणि म्हणलं आपण जायचं पुढे. क्या बात आहे. आणि तू इतकी पुढे गेलेली आहेस की तुला बघून अनेक जणी विचार करतायत की हो आपल्यालाही पुढे जायचं असेल तर सीए रचना मॅम यांनी सांगितलेल्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायला पाहिजे. त्यामुळे शाळेतले विद्यार्थीपासून गृहिणी आणि मग व्यावसायिक असो प्रत्येक जण तुला फॉलो करतोय. पण मला हेही ऐकावंसं वाटते की आज आपण जर पाहिलं तर भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होतोय, ठीक आहे. तर त्यामध्ये फायनान्शियल एज्युकेशन हे कंपल्सरी करायला पाहिजे का, ते अनिवार्य असायला पाहिजे का, त्याबद्दल तुला काय वाटतं? 101% अनिवार्य असायला पाहिजे. सो इथं जर कोणी पॉलिसी मेकर्स असतील तर प्लीज माझी मनापासून एक रिक्वेस्ट आहे की जसं आपण काय करतो, आपण हिस्ट्री बरोबर सिविक्स थोडं शिकत असतो, आपण जॉग्रफी बरोबर इकॉनॉमिक्स शिकत असतो, तर मॅथ्स बरोबर फायनान्स का नाही शिकू? ही खूप खूप बेसिक आणि एकदम हँड इन हँड जाणारी गोष्ट आहे. आत्ता काय प्रॉब्लेम व्हायला लागला माहिती का सोनाली, की 8वीतली 9वीतली पोरं त्यांनाही आता ॲक्सेस आहे यूट्यूबचा वगैरे. म्हणजे आत्ता माझ्या शाळेत मला इन्व्हाइट केलं होतं 8वीतल्या मुलांना लेक्चर द्यायला. मी स्टेजवर आल्यावर सगळी पोरं टाळ्या बिळ्या वाजवत आहेत, रुटिंग करतायत. म्हटलं तुम्हाला माहिती आहे का तरी की मी काय कॉन्टेंट करते पोस्ट युट्यूबवर? 50%पेक्षा जास्ती पोरांनी माझे लेक्चर्स बघितली होती युट्यूबवरची, 8वीतली मुलं. आणि जेव्हा मग मी त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं की तुम्ही काय करता, तर म्हणे आम्ही तुमचा चॅनल फॉलो करतो पण आम्हाला ते इंट्राडे ट्रेडिंग खूप आवडतं कारण लगेच पैसे मिळतात. आता प्रॉब्लेम हा झालाय की जरी ते लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग माझ्याकडनं शिकत असतील तरी अनफॉर्च्युनेटली लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग सांगणारे खूप कमी चॅनल्स आहेत. मेजॉरिटी लोक झटपट पैसा कसा कमवायचा, खरं झटपट पैसा कसा गमवायचा असं पाहिजे होतं ते, पण सांगतात तसा कमवायचा. आणि मुलं ना अनफॉर्च्युनेटली चुकीच्या दिशेने जातायत हे मलाही जाणवतंय. खूप मुलं शाळेतली म्हणा, कॉलेजची म्हणा, इंट्राडे, F&O ह्याच्याकडे थोडीशी त्यांचं इन्क्लिनेशन वाढतंय. सो हे होऊ नये. तुम्ही विचार करा, जर शाळेतल्या पुस्तकांमध्येच दिलं असेल की F&O रिस्की असतं, इंट्राडे ट्रेडिंग रिस्की असतं, त्याच्यापेक्षा तुम्ही कंपन्यांचे अनालिसिस करा, म्युच्युअल फंड्स करा. म्हणजे जसं आपण रोटी कपडा मकान बरोबर, अन्न वस्त्र निवारा हे आपण जर आपल्या बेसिक्स हे आपण शाळेत शिकतो, तसं फायनान्शियल बेसिक्समध्ये इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या 3 जर आपण आपल्या बेसिक रिक्वायरमेंट्स असं जर आपण शिकलो तर नक्कीच मुलांचे या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही चांगला होऊ शकेल. सो कंपल्सरी असायलाच हवं आहे शाळेत. थँक्यू. ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडनं इतक्या छान पद्धतीने ऐकायला मिळालंय. आणि यावरच ऍक्च्युअली मला 2 प्रश्न पडतात. माझा पुढचा प्रश्न याच्याशीच निगडीत आहे, जो म्हटलं तर आज बघतोय तर सायबर फ्रॉड्स पण खूप मोठ्या संख्येने होत चाललेत. रोज वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड्स बद्दल आपण ऐकत असतो. तर या काळामध्ये जेव्हा आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने नागरिक जेव्हा कुठे इन्व्हेस्टमेंट करत असतात त्यांनी काय बेसिक नियम फॉलो केले पाहिजेत? खूप बेसिक गोष्ट आहे माझ्यामध्ये. आणि आपल्याला असं वाटतं ना नेमकं आपल्या वेळेला सायबर फ्रॉड्स होत आहेत. आय एम शुअर फ्रॉड्स तर आपल्या आजी आजोबांच्या वेळेला पण होत होते, फक्त त्याचं स्वरूप वेगळं होतं. आता हे स्वरूप सायबर फ्रॉड्स म्हणून झालेलं आहे, राईट. या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट काय माहितीये? हाव, पैशाची हाव. जेव्हा मला पटकन श्रीमंत व्हायचं असतं तेव्हा मी काहीतरी त्याच्यात शोधायचा प्रयत्न करते आणि समोरनं जर कोणी सांगितलं तर मला वाटतं अरे हे बेस्ट आहे.
इथे IPO इन्व्हेस्टिंग कोणी केलेलं आहे आतापर्यंत? कुठल्याही IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट मिळत नाही, हे वेगळी गोष्ट आहे, पण प्रयत्न केलेला किती जणांनी हात वरती करू शकता? IPOs मध्ये इन्व्हेस्ट ऍटलीस्ट अप्लाय केलेले. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. भरपूर जण आहेत, ऑलमोस्ट 60-70% सहज लोकांनी हात वरती केले. बाकीचे म्हणले असतील नको आपण कशाला बुवा सांगायचं, असेही असतील काही काही. आता एक लेटेस्ट मला स्कीम अशी कळाली होती की काही जणांनी लोकांना अप्रोच केलं की जर आपण एक काम करू, आपण एक पूल करूयात, तुम्ही मला, हे उदाहरण चालू आहे हां, तुम्ही मला 10 लाख द्या, तुम्ही मला 10 लाख द्या, 10 लाख द्या, आणि आपण एकदम पैसे गुंतवू हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये, म्हणजे आपल्याला अलॉटमेंट मिळेल नक्की, आणि मग मी तुम्हाला शेअर्स देणार. ओके, सो एक व्हॉट्सअप ग्रुप, तुम्हाला कदाचित माझे फोटो पण आले असतील ना असे, हां भरपूर. माझ्या नावाने तर प्रचंड फ्रॉड्स होतात, प्रचंड. म्हणजे मला फक्त सुरुवातीला एवढंच चांगलं वाटायचं की 3 जणांचे फ्रॉड्स हायेस्ट व्हायचे. नारायण मूर्तींचा फोटो लावून फ्रॉड्स व्हायचे, त्याच्यानंतर अंबानींचा फोटो वापरून फ्रॉड्स व्हायचे, आणि माझा फोटो वापरायचा. म्हटलं निदान लीग तरी मोठी आहे ना, तेवढे. बट माझ्या नावाने प्रचंड असे, तुम्हाला इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, की 9 रुपयाचा शेअर कसा 900 रुपये झाला. परत इथं काय झालं तर हाव आली. लोक काय म्हणतात, अच्छा रचनाचा फोटो आहे, आता तिथं खालती काय लिहिलं असतं, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके, सो आता तुम्ही विचार करा हा फ्रॉड कसा होतो. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही सगळे आला. ओके, आता मी तुम्हाला सगळ्यात, मी म्हणजे फ्रॉडस्टर वाली मी, असा एक मेसेज येणार की हे ॲप डाउनलोड करा, आणि हे घडलेल्या गोष्टी आहेत ना सोनाली. ॲप डाउनलोड करायला लावतात आणि सांगतात सुरुवात एक 2 लाख 3 लाख पासून गुंतवणूक सुरू करूयात आपण. अच्छा, इथे 3 लाख तर लोकांकडे असे आरामात आहे, हे मला नवीन कळतं. 3-3 लाख लोक 3-3 लाख रुपये असे लोक इन्व्हेस्ट करतात. ॲप त्यांनीच बनवलेलं आहे, सो त्यांच्या ॲपमध्ये दिसतं की तुम्हाला हे शेअर्स मिळालेले आहेत, तुमचं एवढा गेन झालेला आहे, सगळं तुम्हाला दिसतंय ॲपवरती. लोक खुश, वा आम्हाला IPOची अलॉटमेंट मिळाली, एवढा पैसा आमचा वाढलेला आहे. मग ते सांगतात आता 3 लाख तुम्ही टाकलेत ना, आता 6 लाख टाका, बघा कसे पैसे वाढतात. परत एक कॉमन गोष्ट, हाव, मग डबल टाकले, असं करत जेव्हा तुमचं एक साइजेबल अमाऊंट होते आणि जेव्हा तुम्ही विड्रॉ करायला जाता ते पैसे, तेव्हा असे मेसेजेस येतात की विड्रॉवल चार्जेस 20 लाख रुपीज. आणि जेव्हा हा मेसेज येतो ना, तेव्हा कळतं की काहीतरी गणित फसलेलं आहे. सो सिम्पल, या सगळ्यांच्या मागे एकच गोष्ट आहे, हाव जर नसेल, जर तुम्ही रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवल्या ना, तर तुम्ही फ्रॉडला फसणार नाहीत. सो माझी कुठली तुम्हाला जर अशी इमेज दिसली की तुम्हाला 25 दिन में पैसा डबल टाईप जर असं काही वाटतंय, ते सगळे फ्रॉड आहेत. किंवा सिम्पल मी सांगते की ब्लू टिकची जी कॉन्सेप्ट असते, व्हेरीफाईड टिक असते अकाउंट्सला, माझी जर जाहिरात असेल तर ती माझ्याच अकाउंटवरनं आली पाहिजे, व्हेरीफाईड टिकवाल्या अकाउंटवरनंच आली पाहिजे. दुसऱ्या अकाउंटवरनं असेल तर ही फ्रॉड असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. सो प्रलोभनांपासून दूर राहा, आपोआप तुम्ही फ्रॉड्सपासून वाचाल. खूप छान सांगितलं सू. आणि यावरच थोडंसं अजून आम्हाला गाईड करशील तर, हे जे शॉर्टकट मनी आपल्याकडे येतोय, तर हे कसं ओळखायचं की हे प्रलोभन आहे आणि इथं आपली फसवणूक होऊ शकते, त्यासाठी कुठल्या अशा गोष्टी आहेत की अरे ये गलत जग आहे? मी म्हटलं तसं, इफ इट इज टू गुड टू बी ट्रू, इट इज नॉट ट्रू. सिम्पल. मला लोक म्हणतात ना की तुम्हाला काय वाटतं मार्केटमधनं किती रिटर्न्स मिळणार? म्हटलं साधारण 12%, 13%, 14%, 15% साधारण. आणि एवढंच. आम्हाला तर कोणीतरी सांगितलंय की 40% आम्ही तुम्हाला रिटर्न देतो. ओके, त्याच्या पुढे ते म्हणतात, जे कोण ऑफर करतायत ते म्हणतात आम्ही तुम्हाला स्टॅम्प ड्युटीवर साईन करून देतो, 40% रिटर्न मिळणार म्हणजे मिळणार. आता तुम्ही सांगा, जर हा व्यक्ती तुमच्याकडनं पैसे घेतलेले, त्यांनी भलेही तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे आणि तो माणूस पळून गेला, तुम्ही केस लावणार आहे त्याच्यावरती? तुम्ही भांडत बसणार आहे कोर्ट ऑफ लॉ मध्ये? नाही ना. सो जेव्हा मी मगाशी म्हटलं असं टू गुड टू बी ट्रू जिकडे वाटेल ना, जे नॉर्मलपेक्षा डिव्हिएट होऊन जात आहे ते 100% प्रलोभन आहे, ते फ्रॉडच असणार आहे. सो अजिबात ह्याच्या बळी नाही पडायचं. तुझ्या रिसर्चप्रमाणे किंवा तू जितक्या लोकांशी आजपर्यंत इंटरॅक्ट केलंय त्यामध्ये काय लक्षात आलं की ह्यामध्ये फसवणूक होणाऱ्यांचा वयोगट कुठला आहे? यंगस्टर्स, आपण म्हणूयात की सिनियर सिटीजन्स, की एक मिडल क्लास? नाही, आय थिंक इथं नो डिस्क्रिमिनेशन, सगळे याला बळी पडतात. म्हणजे अगदी लेटेस्ट मला एकदम कळालेलं आहे की हायस्कूलमधली जी पोरं आहेत, 7वी 8वी 9वीतली पोरं, त्यांना लिंक्स फॉरवर्ड होतात. ओके, आणि सांगतात की तुम्ही ही लिंक मधनं जे ॲप डाउनलोड होत आहे ना, ते तुम्ही डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही अमुक जो गेम खेळताय ना त्याच्यात तुम्ही 10 लेवल्स पुढे जाल आणि तुम्हाला एवढे कॉइन्स फ्री मिळतील आणि काय. मुलांसाठी तेच असतं की गेम्समध्ये तुम्ही अजून भारी होणार, पॉवर्स वाढत जाणार.
आणि त्याच नंबरवरनं हे पण येतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की पेरेंट्स तुम्हाला ओरडतील तर 2 दिवसांनी ते ॲप डिलीट करून टाका. ओके, हे केलेलं आहे मुलांनी. सो तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना फोन्स देताय तेव्हा त्यांना प्लीज सांगा की कोणत्याही लिंक्सवर क्लिक नका करू, कोणतेही ॲप्स अननेसेसरी डाउनलोड करू नका. आणि एका माणसाचे काहीतरी 60 का 70 लाख रुपये एका मिस्ड कॉलवरनं गेलेले आहेत. लेटेस्ट न्यूज आहे, तुम्ही बघू शकता, नेटवरती तुम्हाला मिळेल ही. कारण त्याच्या मागे जेव्हा तपास केला तेव्हा असं कळालं की त्या टीनेजर मुलांनी, म्हणजे जो 8वी 9वी 10वीतला जो काय मुलगा असेल त्यांनी ते ॲप डाउनलोड केलं होतं कुठल्या तरी लिंकवर क्लिक करून. त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंडमध्ये सगळं ॲप त्या फोनचा डेटा कलेक्ट करत होतं आणि जेव्हा एक मिस्ड कॉल दिला सगळा तुमचं बँक अकाउंट रिकामा झालं. सो हे खूप रिस्की असू शकतं. इथपासनं ते सिनियर सिटीजन्सपर्यंत म्हणा, तुझ्या माझ्या वया एवढी लोक म्हणा, फ्रॉडला सगळे बळी पडू शकतात. त्याला काहीच हे नाही. फक्त मी म्हटलं असं तुम्हाला मी हे लिंक्सवरती क्लिक करणं किंवा शक्यतो अजून एक तुम्हाला सांगते, हे मी माझ्या खूप क्लोज फ्रेंड्सच्या बाबतीत बघितलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याबरोबर फ्रॉड जेव्हा व्हायचा असतो तो कधी होतो सांगते मी तुम्हाला, जेव्हा आपण प्रचंड बिझी असतो. आपण एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये एखादा कॉल येतो की सर किंवा मॅडम तुमचं अमुक अमुक गोष्ट एक्सपायर होणार आहे. अच्छा हो का, बरं ठीक आहे, काय काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला एक OTP येईल, तुम्हाला OTP द्या फक्त. कारण आपल्या डोक्यात वेगळे विचार चालू असतात आणि आपण एका वेगळ्या झोनमध्ये असतो कम्प्लिटली. आपण न कळत तो OTP देऊन टाकतो. पुढं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. सो जेव्हा तुम्ही खूप बिझी असाल तेव्हा ह्या गोष्टी करू नका. तुम्ही सांगा आत्ता नाही, मला 10 मिनिटांनी फोन करा. सो अशा ह्याने आपण वाचू शकतो या फ्रॉड्सपासून. खूप खूप त्याच्यात कायम लक्षात ठेवा, फ्रॉडस्टर्स आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असणार आहेत. सो वी हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल, तर आपण कदाचित वाचू शकू याच्यातनं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट तू सांगितलेली आहेस. आणि आज आपण पाहिलं तर भारतामध्ये 10 ते 12% लोक हे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात, पण जागतिक स्तरावरती तो रेट जास्त आहे. तर आपल्याकडे वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याकडे भारतात अजूनही तू म्हणते असं खूप तुलनेने खूपच कमी जण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि बरेच जण म्हणतात का कमी आम्ही इन्व्हेस्ट करतो मार्केटमध्ये, कारण मार्केट रिस्की आहे. तर माझ्या मते मार्केटबद्दल माहिती नसणं हे जास्ती रिस्क आहे. सो तुम्ही त्या रिस्कपासून आधी ओव्हरकम केलं पाहिजे. तुम्हाला गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत. आणि जर ही टक्केवारी वाढवायची असेल तर काय नाही, माझ्यासारख्या चॅनलचा सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. चांगले जे कोण तुम्हाला एज्युकेट करतायत त्यांच्याकडनं जेवढं शिक्षण घेता येईल तेवढं घ्या. सिम्पल आहे ना. आपण जनरली मार्केटमध्ये इन्व्हेस्ट न करणं, कारण आपलं वाटतं नाही बाबा मला त्याच्यातलं नाही कळत काही, त्याच्यापेक्षा न इन्व्हेस्ट केलेलं बरं. सो जे तू मगाचा मुद्दा मांडला की शाळेपासूनच जर हे शिकवायला लागले तर आपोआप ती भीती दूर होते. चांगले तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स फॉलो केले, अजून ती भीती कमी होते आणि लोक सुरू करतात. अशी मी अनेक उदाहरणं देऊ शकते की कसं लोकांनी एका छोट्या अमाऊंटपासून नका विना पण सुरुवात केलेली आहे आणि दे आर व्हेरी हॅपी की त्यांनी सुरुवात तरी ॲटलिस्ट केलेली आहे. खूप छान. तिकडेच माझा पुढचा प्रश्न आहे की ज्या घर सांभाळणाऱ्या आपल्या गृहिणी आहेत त्यांनी जर गुंतवणुकीची जबाबदारी उचलली तर ती त्यांच्यासाठी गरज आहे की त्यांची सवय बनायला पाहिजे असं तुला वाटतं? गरज तर आहेच आहे आणि सवय झाली तर अतिउत्तम. कारण म्हणजे आपण का करतो असं, हे बायफर्केशन का करतो? म्हणजे पूर्वी मेजॉरिटी घरांमध्ये फक्त पुरुष काम करायचे आणि स्त्रिया घर सांभाळायच्या का? कारण हे तुमची डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होती. आता जर गृहिणी असतील तर मी काय सगळ्या माझ्या मैत्रिणी पण ज्या आहेत, ज्या गृहिणी आहेत किंवा ओळखीच्या ज्या आहेत, मी त्यांना म्हणते की तुम्ही खोटं नका बोलू माझ्याशी. तुम्हाला दुपारचा 1 किंवा 2 तास नक्की फ्री मिळतात. अतोनात कष्ट गृहिणी पण करत असतात. होम मेकर हा फुल टाईम जॉब आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण जसं जे ऑफिसला जातात, आम्ही पण काही 8 तास नॉनस्टॉप नाही ना काम करत, आम्हाला एखादा तासमध्ये फ्री नक्की मिळतो. तसंच गृहिणींनाही 1-2 तास नक्की फ्री मिळतात दुपारचे. मग कॅन दे युटिलाइज दॅट टाइम नाईसली, तो प्रश्न आहे. सो त्या वेळात जर त्यांनी थोडंसं काहीतरी शिकून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही ॲडिशनल जबाबदारी पण घेताय ना घरची, की मी फायनान्सेस पण मी हँडल करते. आणि त्याच्या छोट्या छोट्या अकॉम्प्लिशमेंट्स असतात ना, त्याच्यातनं जो कॉन्फिडन्स येतो तो खूप वेगळा आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगते. माझ्या कोर्सेसला जे कोण एनरोल करतात त्यांच्याबरोबर मी दर महिन्यातनं एकदा झूम मीटिंग घेते. तर एक मुलगी, बाई म्हणायला हरकत नाही, अराउंड 50s एज ग्रुप असेल तिचा. तर ती मला म्हणली की मला फक्त माझं मनोगत व्यक्त करायचं आहे, मला काही तुम्हाला डाऊट नाही विचारायचं आहे. म्हटलं बोला. त्या म्हणल्या मी इंटिरियर डिझायनर होते आणि माझ्या ऑफिसमधली सगळ्यात टॅलेंटेड मुलगी मी होते
आणि ते म्हणले की आमच्या सरांना जेव्हा खूप मोठं प्रोजेक्ट करायचं असायचं तेव्हा ते म्हणलं फक्त माझं नाव ते तिथे लिहून टाकायचं आणि हिला दिलं प्रोजेक्ट की इट इज डन. एवढा कॉन्फिडन्स त्यांचा माझ्यावर होता. ते म्हणलं मग लग्न झालं, 2 मुलं झाली आणि ते म्हणलं हे सगळं मागे राहिलं. मी फुल टाईम होममेकर झाले. आणि ती म्हणली माझ्यातला माझा कॉन्फिडन्स संपला होता की मी काही लाईफमध्ये करू शकते का, मला एवढंच जमतं, मला काही ह्याच्या पुढे जमणार नाही. आणि ते म्हणले की जेव्हा मुलं कॉलेजमध्ये जायला लागली तेव्हा घरी वेळ मिळायचा मला की आता दुपारच्या वेळेला मी काय करू. तेव्हा कुठेतरी असं वाटलं की का मी अपस्किलिंग करू नये. त्यांनी माझे कोर्सेस केले आणि त्या म्हणल्या रचना अजून मी गुंतवणुकीला सुरुवात केली नाहीये पण मला इतकं छान वाटते की माझ्यातला सेल्फ कॉन्फिडन्स तू आणून दिलास. मला जवळजवळ 15 ते 20 वर्षांच्या गॅप नंतर मला असं वाटलं की हो मी अजूनही टॅलेंटेड आहे. माझ्याकडे ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली नव्हती, मला तो वेळ माझ्यासाठी मिळाला नव्हता. आणि त्या म्हणल्या मी तुला कॉन्फिडन्सनी सांगते पुढच्या 5 वर्षात मी माझाच नाही माझ्या अख्ख्या घराचा पोर्टफोलिओ मी मॅनेज करणार. सो नक्की सवय गरज दोन्ही आहे. मला असं वाटतं की हीच प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरची जबाबदारी आहे. पण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडवत असतो. म्हणजे आज तुला सबस्क्रायबर्स मिळाले, तुझ्याकडे आज कोलॅब्स येत असतात, तुझं आपण म्हणतात कोर्सेस सुरू आहेत. पण हा जो फीडबॅक असतो ना तो एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन देणारा असतो की ओके वी आर ऑन राईट ट्रॅक राईट. आज जर आपण पाहिलं तर सेव्हिंगचे ऑप्शन्स बरेच उपलब्ध आहेत. FD आहे, म्युच्युअल फंड्स आहे, SIP आहे, SWP आहे. तर तू काय सांगशील की कोणत्या आणि कधी कोणासाठी योग्य आहेत? ह्याचं खूप सोपं उत्तर आहे. जो पैसा तुम्हाला पुढच्या 1 ते 3 वर्षात लागणार आहे तो पैसा कधीच स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये टाकायचा नाही. इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्समध्ये तो पैसा तुमचा FD मध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा फार झालं तरी लिक्विड म्युच्युअल फंड्समध्ये असला पाहिजे. का? कारण ह्याला आपण शॉर्ट टर्म गोल्स म्हणतो. जो अप टू 3 वर्ष तुम्हाला जो पैसा लागणार आहे तो तिथे तुम्ही रिटर्न्सला महत्त्व नाही दिलं पाहिजे. तिथे तुम्ही सेफ्टी आणि लिक्विडिटी, मला आत्ता पैसे पाहिजेत, मला पैसे आत्ताच्या आत्ता आणि मला एवढेच मिळाले पाहिजेत, हे जेव्हा तुमचं महत्त्वाचं असतं तेव्हा FD, RD, सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड म्युच्युअल फंड्स हे सगळे तुमच्या कामाला येतात. पण जर तुम्ही एक मोठा विचार करताय लॉंगर टर्म गोल्सचा की लेट असे 8 वर्षांनंतर मला अमुक करायचं आहे, 10 वर्षांनंतर मला तमुक करायचं आहे, तसं असेल तर तुमचा हा पैसा इक्विटीमध्येच गेला पाहिजे, इक्विटी म्युच्युअल फंड्समध्येच गेला पाहिजे. कारण तर तुम्ही इन्फ्लेशनला बीट करून चांगले रिटर्न्स मिळवू शकता. प्रॉब्लेम परत हाच, इग्नोरन्स असेल, तुम्हाला माहितीच नाही की मार्केट काय. अनेक किस्सांमधला लेटेस्ट किस्सा, मी आत्ता बंगलोर एअरपोर्टला होते आणि असाच एक मराठी माणूस तिकडे भेटला आणि तो म्हणला की मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद त्याचे. म्हणलं काय झालं? म्हणलं ते म्हणे मी गेले 30 वर्ष नोकरी करतोय म्हणले, पण म्हणे मला हे काय माहितीच नव्हतं की हे म्युच्युअल फंड म्हणजे कसं असतं, काय असतं, मला भीती वाटायची. त्यांच्या वडिलांना हर्षद मेहताच्या वेळेला मोठा लॉस झाला होता, त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं हे स्टॉक मार्केट वगैरे काही करायचं नाही. सो त्या भीतीपोटी कॅन यू बिलीव्ह त्यामुळे आजपर्यंत मी कमवलेला सगळा पैसा सेव्हिंग अकाउंटमध्ये मी ठेवलेला आहे. सेव्हिंग अकाउंटमध्ये किती टक्के व्याज मिळतं? 3%, फार झालं तरी 4%. ह्याच्यापेक्षा खूप जास्त इन्फ्लेशन आहे. आणि ते म्हणजे की मला असं वाटायचं की नाही हे म्हणजे सेफ आहे बाबा, कधी काही लागलं तरी पैसे आहेत. पण जेव्हा तुमचे लेक्चर बघितले तेव्हा मला कळालं की मी किती मोठी चूक करतोय. आणि ते म्हणे मी ते मला आय थिंक 2020-21 पासून फॉलो करत होते, तेव्हापासून ते म्हणले माझा पोर्टफोलिओ इतका आमूलाग्र बदललेला आहे. त्यामुळे आज माझे स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये मिळून 50 ते 60 लाख रुपयांचा माझा पोर्टफोलिओ आहे म्हणले. सो अगेन आय फील की किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला अवेअरनेस असणं आणि त्याचं हळूहळू ट्राय आउट करून बघणं आणि बेसिक्स क्लिअर पाहिजेत. बेसिक्स क्लिअर करण्यासाठी काय करायचं ते सांगायलाच पाहिजे तुम्हाला. आणि कोणतीही तुम्हाला कॉन्सेप्ट शिकायची असेल, उदाहरणार्थ जसं हिने आता सांगितलं SIP, SWP, युट्यूबवर जायचं, SIP म्हणजे काय, स्पेस बार रचना रानडे, कन्सेप्ट मिळेल. खूप मस्त, खूप मस्त. आणि मला असं तुला हे सांगायची गरज नाहीये, सगळ्यांनी तुला ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे, करेक्ट? आणि यानंतर बेल आयकॉन पण दाबला ना, बेल आयकॉन. क्या बात है. अरे वा वा वा, कारण हा चॅनल माझा नाही आपला आहे. बघ, गोल्ड आणि सिल्वरकडे जर आपण बघितलं तर तुला काय वाटतं की भविष्यातील सुरक्षित गुंतवणूक आहे का की केवळ आपली इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे बाबा ही? फिजिकल गोल्ड माझ्या मते इमोशनल इन्व्हेस्टमेंटच असते. कधी कोणी जर घरातलं सोनं विकायचा प्रयत्न केला असेल तर काय होऊ शकतं
ते तुम्हाला माहिती आहे. हा, म्हणजे ते असं जाहिरातींमध्ये येतं बघा की दिस कॅन बी इंजुरियस. डिस्क्लेमर येतं. डिस्क्लेमर येते. सो तसं फिजिकल गोल्ड, फिजिकल सिल्वर हे इमोशनलच इन्व्हेस्टमेंट असते. पण तुम्ही जर गोल्ड ETFs मध्ये गुंतवणूक केली किंवा SGB सॉव्हरन गोल्ड बॉन्ड्समध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ही एक तुमची थॉट प्रोसेस ड्रिव्हन इन्व्हेस्टमेंट असते. आणि तिथे तुम्ही आयडियली ॲज अ थंब रूल तुमच्या पोर्टफोलिओच्या साधारण 10% गुंतवणूक ही गोल्ड किंवा सिल्वरमध्ये असायला काहीच हरकत नाही आहे. सो तुम्ही जेव्हा फॉर्मॅटमध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही सोनं घेता ना तेव्हा इमोशनल अटॅचमेंट शून्य असतं त्याच्याबद्दल. इनफॅक्ट तुम्ही विकल्यावर आहा एवढा प्रॉफिट मिळाला हे उलटं छान वाटतं तुम्हाला. सो कधीही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल गोल्ड सिल्वर मला विचाराल तर कायम ETF, गोल्ड ETF किंवा SGB सॉव्हरन गोल्ड बॉन्ड्स. तो असं एकदम प्रॅक्टिकल असते. तुला कधीच वाटत नाही का की जाऊन सोन्याचं काही विकत घ्यावं वगैरे असं? नाही वाटत, खरंच नाही वाटत अगं. कारण म्हणजे कायमच असं वाटतं की अरे काय ह्याच्यात मी एवढे मेकिंग चार्जेस भरते आणि हे करते ते काय. आणि मुळात आवड पण आहे बरं का. म्हणजे मी ज्यांनी मला बघितलंय सुरुवातीपासून कधी असं बघितलंय का की असं फुल नटून थटून वगैरे असं काहीतरी भरपूर सोन्याचं घातलंय किंवा काय, मला ती आवडच नाही निर्माण झाली कधी. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की आई वडिलांच्या विचारांचा एवढा पगडा असतो तुमच्यावरती. माझी आई कायम मला म्हणायची हे मेकअप बिकअप करायचा नाही हा, अभ्यासातनं लक्षात लांब जातं तुमचं. कायम आई तेच म्हणायची. त्याच्यामुळे कधी आयुष्यात मेकअप नाही केला ना, काही ज्वेलरी घातली काही वगैरे. म्हणजे हे एक कानातलं जेव्हापासून घातलंय ते तसंच आहे, हे एक गळ्यातलं जेव्हा घातलंय तसंच आहे, हे 1, 3, 2 अंगठी नवऱ्याने दिली म्हणून घालायला लागते. मंगळसूत्र सॉरी मी घालत नाही, ठीक आहे. पण सो बस एवढं आहे तेवढं आहे. आवड आहे का काही गोष्टींची तर नक्की आहे. गॅजेट्स मला प्रचंड आवडतात. सो जो काही मी म्हणजे शॉपिंग, मुलींचं जे आपलं शॉपिंग असतं, म्हणजे माझा नवरा कायम हे म्हणतो की तुमच्या बायकांमध्ये आणि माझ्या बायकोमध्ये खूप फरक आहे. हे त्याचे मित्र कायम कंप्लेंट करत असतात ही सारखी खर्च करते, ही सारखी शॉपिंग करते. तर हा म्हणतो माझी बायको असं शॉपिंग नाही करत की ड्रेसेस आणले आणि ड्रेस मटेरियल आणलं. ही जाते आणि 2-2 लाखांचे फोन आणि लॅपटॉप घेऊन येते. सो असं आज खुश तुफानी करते पॅटर्न असतो माझा की जाते आणि लेटेस्ट गॅजेट्स खूप आवडतात मला, त्याच्यात मी असं आवडीने खर्च करते. पण मला सांग की बालपणी जेव्हा तुला पॉकेट मनी मिळायचा किंवा आपल्याकडे पाहुणे आले की असायचं ना, आपण नमस्कार Correct. करायचो, मग ते आपल्याला काहीतरी बक्षीस महत्वाचं आहे. द्यायचे, खाऊ द्यायचे, तर मग त्या पैशांचं काय करायची? अगेन इथं ना खूप महत्वाचं असतं की पेरेंट्स तुम्हाला काय गाईड करतात. आणि माझी आई जरी आर्ट्स बॅकग्राऊंडची आहे, तिने MA विथ इंग्लिश केलेलं आहे, पण आई मला कायम सांगायची की हे पिगी बँक वगैरे फालतू असतं, त्याच्यात पैसे नाही ठेवायचे, कारण त्याच्यातनं तुम्हाला व्याज नाही मिळत. अच्छा, म्हणजे तिकडनं आलं हे? हो, म्हणजे मला पॉकेट मनी पण मिळायची, बरं मला मिळायची, माझ्या भावाला मिळायची, आणि आई म्हणायची आम्हाला की आम्हाला हिशोब द्यायला लागायचं. म्हणजे माझ्याकडे अजूनही त्या डायरीज आहेत बरं का, की सायकल हवा 50 पैसे असं लिहिलेलं आहे मी त्याच्यात. आणि जे कोण जास्ती सेव्ह करेल आम्हाला वरती 5 रुपये बक्षीस असायचं, ज्यांचे सेव्हिंग जास्ती असेल माझ्यामध्ये किंवा भावामध्ये. सो परत ही एक किती छोटी शिकवणूक आहे की जे काय तुम्ही खर्च करताय त्याचा तुम्ही ट्रॅक ठेवला पाहिजे. कारण एव्हरी रुपी यू स्पेंड त्याचं जर तुमच्याकडे व्यवस्थित जर माहिती असेल तुम्हाला, तो अवेअरनेस पाहिजे तुम्हाला की कुठे पैसा जातोय, काय जातोय. तो अवेअरनेस खूप लहानपणापासून बिल्ड झाला. मला आई कायम बँकेत घेऊन जायची की तू पेइन स्लिप भर, तू विड्रॉल स्लिप भर. त्याच्यावर मला आय थिंक 5वी-6वी पासून मला पेन स्लिप भरता यायची, विड्रॉल स्लिप भरता यायची, मला चेक लिहिता यायचा, आणि माझं बँकेत अकाउंट होतं. आई सांगायची आता आज आपण तुझी 500 रुपयाची FD करणार आहे बरं का. सो त्या FDज असायच्या. सो आय थिंक ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यापासून मी या वेगळ्या वेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सकडे मी अगदी लहानपणापासून वळाले. आणि आय थिंक 10वी नंतर 10वीत जरा बरे मार्क पडले होते, त्याच्यामुळे चांगले जे कोण पाया पडल्याचं त्याचे तू म्हणलं ना, दिसेल त्यांच्या पाया पडायचे, कारण काहीतरी. आणि मग लहानपणापासून जे पैसे साठले होते ते प्लस एक्स्ट्रा हे जे मिळाले त्याच्यातनं आईने मला तेव्हा सोनं फर्स्ट टाइम घ्यायला शिकवलं. अर्थात ती आर्ट्स बॅकग्राऊंडची असल्यामुळे तिला स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड नाही कळत, बट तिला त्यातल्या त्यात जे माहिती होते इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स, तिने गोल्ड मला घ्यायला लावलं. तेव्हा आम्ही 1 तोळं सोनं घेतलं होतं मी 10वी झाल्यानंतर ॲट ते तुझ्या पिगी बँकच्या पैशात, म्हणजे ते मिळालेल्या पैशात. करेक्ट 8,000 रुपये तोळं. आज विचार करू शकतो आपण? आज तुम्ही विचार करताय किती आहे. सो बऱ्याच गृहिणी ज्या मला विचारतात ना की आम्ही रचना आम्हाला पैसे मॅनेज पण नाही करायत, म्हणजे आम्हाला भीती वाटते, किंवा
आमच्याकडे पैसाच नाहीये तेवढा मॅनेज करायला, नवऱ्याचा पैसा आम्हाला गुंतवायला भीती वाटते, लॉस झालं तर काय. तुम्ही तो कदाचित गुंतवणार पण नाही, इट इज ओके, पण तुम्ही ते ज्ञान जरूर घ्या, कारण ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकाल. जसं मला माझ्या आईनी शिकवल्यामुळे, मला माझ्या वडिलांनी शिकवल्यामुळे मला हा खूप फायदा झाला, तसं तुम्ही पण कदाचित मिळलं असं तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेणार नाही, पण तुम्ही काय काय इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज असतात हे जर तुम्ही त्यांना एक पहिलं ते तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटचं दार त्यांच्यासाठी उघडून दिलं नेक्स्ट जनरेशनला, तर आय थिंक ते मोठे झाल्यावर तुमचं नाव नक्की काढतील. नक्कीच. आणि मला एक सांग की क्रिप्टोकरन्सीबद्दल आपण अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे की रिस्क म्हणून बघितलं रिस्क, पाहिजे? 100% रिस्क. त्याच्यामागे कारण सिम्पल आहे, अगदी अर्ध्या मिनिटाचंच उत्तर आहे अक्षरशः. कारण क्रिप्टोकरन्सी हे रेग्युलेटेडच नाही आहे भारतात. इलिगल नाही म्हणत आहे मी, रेग्युलेटेड नाही आहे. म्हणजे काय, सपोज जर क्रिप्टोकरन्सीमध्ये एखादा फ्रॉड झाला तर तुम्ही कोणाकडेही जाऊ शकत नाही. जसा स्टॉक मार्केटसाठी रेग्युलेटर सेबी आहे, क्रिप्टोसाठी कोणी रेग्युलेटरच नाही आहे. सो शक्यतोवर क्रिप्टोपासनं 4 हात लांब असलेले जास्ती बेटर. ओके. शेवटचा प्रश्न आहे हा. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना थंब रूल्स किती उपयोगी पडतात आणि स्टॉक निवडताना काय पहिल्यांदा प्रायमरी पाहिलं पाहिजे? मी काय म्हणते, तुम्हाला ती कंपनी काय करते हे माहिती पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला त्यांचा बिझनेसच कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात का गुंतवताय. म्हणजे लोक मला विचारतात अमुक अमुक कंपनी ह्याच्यात करू का गुंतवणूक. मी विचारलं ना कंपनी काय करते, आलेच जरा 1 मिनिटात. काहीतरी स्पेशालिटी केमिकल आणि अमुक तमुक कुठलं तरी भलत्याच सेक्टरमधली कंपनी उचलून आणलेली असते. सो जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की कंपनी काय करते, त्याचे फंडामेंटल्स माहीत नाही, तोपर्यंत अजिबात इन्व्हेस्टमेंट सुरू नका करू. ह्या स्टॉक टिप्स नाहीत हे मी तुम्हाला सांगते, उदाहरणं देते. बट लेटेस्ट से तुम्ही ज्या कंपनीचं सिम कार्ड वापरताय, कोण कोण काय काय सिम कार्ड, 2-3च नावं आहेत म्हणा, काय सांगाल का कोणत्या कंपनीचं सिम कार्ड आहे? जिओ. जिओ लिस्टेड आहे का स्टॉक मार्केटवरती? नाही आहे. जिओ टेलिकॉम अजून लिस्टेड नाही. अजून एअरटेल. एअरटेल लिस्टेड आहे का? आहे. तिसरं VI लिस्टेड आहे का? आहे. ओके. सो मग यांची बिझनेस मॉडेल्स बघा, हे कसे पैसे कमवत आहेत, काय कमवत आहेत. हे टेलिकॉम क्षेत्रातलं उदाहरण झालं. दुसरं, बँका. तुमचं कुठल्या बँक अकाउंटमध्ये, तुमचं कुठल्या बँकेत अकाउंट आहे हे तुम्ही चेक करा. त्या बँकेचे शेअर्स कसे परफॉर्म करतायत, त्यांचं प्रॉफिट वाढतंय का नाही चेक करा. तुम्ही घरात काय काय वस्तू आणतायत ते काय आहेत ते चेक करा. तुम्ही जी गाडी विकत घेतायत त्या कंपनीचे स्टॉक्स लिस्टेड आहेत का बघा. आणि मी त्याच्याहूनही पुढे जाऊन एक गोष्ट सांगते की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्यात तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्ती एक्सपर्टीज तुम्हाला आहे. एक सिम्पल उदाहरण देते. मी आत्ता इंडिगो फ्लाय करत होते, शक्यतो इंडिगोच आहेत आता म्हणजे, पण इंडिगोमधनं मी येत होते तर पायलटने मला ओळखलं आणि ते म्हणले की मी पण तुमचा चॅनल फॉलो करतो वगैरे वगैरे. तर मी म्हटलं तुम्ही गुंतवणूक करता का? तर ते म्हणे मी तुमचा प्रो इन्व्हेस्टर मेंबर आहे. सो माझ्या चॅनल मेंबरशिप्स आहेत, ते प्रो इन्व्हेस्टर मेंबर आहेत माझ्या चॅनलचे. आणि ते म्हणे की मी गेले 30 वर्ष, जवळजवळ 30 नाही सॉरी आय थिंक 20 वर्ष, आय थिंक ते म्हटले 20 वर्ष ते ओव्हरऑल या फ्लाईंगच्या क्षेत्रात आहेत. आणि तिथले गेले 5-6 वर्ष ते म्हटले मी इंडिगो बरोबर आहे. आणि ते म्हटले मलाच इंडिगोचं बिझनेस मॉडेल काय आहे हे माहीत नव्हतं, पण तुमच्या व्हिडिओतनं मला बिझनेस मॉडेल काय हे कळालं मला. आणि ते म्हणे त्याच्यातनं आता मग मी पण बघतो की फ्लाईट किती भरलेली आहे, किती रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, किती फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत. म्हणजे मी पण माझा एक अभ्यास करायला लागलो आहे माझ्याच कंपनीचा आणि आता गुंतवणूक पण सुरू केलेली आहे. सो आय थिंक हे खूप बेसिक गोष्टी आहेत, सगळे फॉलो करा प्लीज. सुरुवात करा, छोट्या अमाऊंटपासून करा, पण सुरुवात नक्की करा. नक्कीच तुमची आर्थिक रचना तुम्ही कशी करायला पाहिजे याबाबतचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला रचनाजी यांनी केले. आणि आपण आता त्या सेगमेंटकडे वळणार आहोत जिथे ॲक्च्युली वेळ मुळीच घ्यायचा नाही आहे, रॅपिड फायर राऊंड आहे. त्यामुळे आता बघूयात रचना आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी देते आणि किती फास्ट देते. ठीक आहे. क्रेडिट कार्ड की डेबिट कार्ड? क्रेडिट कार्ड पण हरकत नाही. ओके. SIP की SWP? मला प्लीज एक, कारण क्रेडिट कार्ड शिस्त नसेल तर संपला. मग तुम्ही EMI ला वगैरे कन्वर्ट केलं तर EMI लोकांना खूप आवडतं, एन्जॉय मनी इन्स्टंटली असं ते लोकांना वाटू शकतं. आणि मग त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकत गेला तर गडबड होते. मी क्रेडिट कार्ड वापरते का? हो वापरते. आणि मी प्रचंड त्याचा वापर करते. सगळ्या एअरपोर्ट लाऊंजमध्ये जाऊन 2 रुपयात जेवून येते. त्याचा मी शॉर्ट पण टाकला होता, 2 रुपयात तुम्हाला कोण जेवायला देणार आहे. मी मूव्ही तिकीट्स बुक करते तेव्हा एकावर एक फुकट नक्की मिळवते. सो क्रेडिट कार्ड्सवरती फायदे आहेत का? आहेत, पण शिस्त हवी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो क्रेडिट कार्ड शिस्त. आणि SIP की SWP?
SIP जेव्हा तुम्ही नोकरी करताय, जेव्हा तुमच्याकडे एक इन्कम येत आहे तेव्हा SIP, रिटायर झाल्यानंतर SWP. मस्त. यूट्यूब की इंस्टाग्राम? यूट्यूब. वा. गोल्ड कॉइन की गोल्ड ETF? गोल्ड ETF. स्टॉक पिकिंगमध्ये रिसर्च की गट फिलिंग? रिसर्च प्रायमरी, बट शेवटी ना जेव्हा तुम्हाला एक मोठी रक्कम गुंतवायची असते तेव्हा कायम धाकधूक वाटतच असते मला पण. त्याच्यामुळे मग ते शेवटी एक गट फिलिंग यायला लागतं की खूप अभ्यास झालाय, चलो करूया ते. गो फॉर इट. गो फॉर इट. ओके. पैसा की पॅशन, काय आधी येतं? पॅशन. लवली. एक गुंतवणूक जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही? माझ्या रिलेशनशिप मधली. क्या बात आहे, क्या बात आहे. लवली. सर आज मी म्हणूयात की ब्लश करत असेल तिकडे जनरली मुली करतात की बा कमाल बायकोला मिळाली. ऑफिसमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द कुठला? ROI, डेडलाईन की कॉफी? आवरा. रिस्क या शब्दात तुमची जर ओळख म्हणायचं तर एका शब्दात काय सांगशील? रिस्क है तो इस्क है, हे आहेच हाय, आहे. हाय. पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असावी. म्हणजे असं नका करू रिस्क है तो इस्क सगळे पेनी स्टॉक्स उचलतो मी, असं नाही. ती कॅल्क्युलेटेड रिस्क असावी. ओके. आवडतं पुस्तक किंवा पॉडकास्ट? पुस्तक मी फार वाचत नाही, हे ऑनेस्ट गोष्ट सांगते. मी पुस्तकं ऐकते जास्त Audiobooks यूट्यूब. पॉडकास्ट म्हणलं तर अमुक तमुक एक छान पॉडकास्ट आहे. थिंक स्कूलचंही मी पॉडकास्ट ऐकते, त्याचीही छान पॉडकास्ट असतात. खरं तर उत्तर माझ्या समोरच आहे. साडी की ब्लेझर? ब्लेझर. अँड प्लेजर. खरं खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. आणि जो रेडिओवरती माझा एक सिग्नेचर गेम आहे ज्यामध्ये माझ्या लिस्नर्सला जरा वेळ घ्यावा लागतो आणि उत्तर द्यावं लागतं. वेळ म्हणजे 3 सेकंदाचाच. बरं. तर आपल्या गप्पा होणार अगदी 30 सेकंड्स. त्यामध्ये तुला हो नाही, येस नो, नाम म्हणता गप्पा मारायच्या आहेत. अच्छा, हो नाही म्हणायचंच नाही मी. मागे पुढे मध्ये कुठेही नाही, पण उत्तर मात्र हवंय. प्रश्न नको. बरं. ठीक आहे. हां. माझ्या प्रश्न झाला तर चालतं बरं का? नाही तर बरेच जण मला म्हणतात की तू बोललीस ना. हे अशी काहीतरी परीक्षा घेते मला रेडिओ वाटतं सिटी ना. गेम झोन मध्ये आता CA रचना रानडे यांच्यासोबत खेळणार आहोत आपण डाभिरा हबिराचा खेळ. मला सांग की कुठे बाहेर जायचं तर तयार व्हायला तुला वेळ लागतो का? बऱ्यापैकी. आणि मिस्टर लवकर तयार होतात? माझ्यापेक्षा आधी नाही, कारण मला फक्त ब्लेझरच घालायचा असतो ना. नाही म्हणालात रचनाची. हरकत नाहीये, पण मला खात्री आहे इथे असलेला आज प्रत्येक जण हेच म्हणेल की तुमचं येणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, ज्यामुळे आम्ही आमच्या आर्थिक गोष्टी करताना जे नियोजन करणं आवश्यक आहे आणि काही गोष्टी वेळेच्या आधीच कळल्या तर निश्चितच आपलं लाईफ बेटर होऊ शकतं. हे तुम्ही पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच रचना. थँक्यू सो मच फॉर द पेशन्स. अरे हो, गाणं व्हायला पाहिजे अशी. रचना, मला आर्यासोबतचा एक व्हिडिओ पाहिला होता. आर्यासोबत तू जॅमिंगचा एक व्हिडिओ पाहिला होता, तर आहे तुझ्याकडे माईक. आर्यासोबतचा जो जॅमिंगचा व्हिडिओ होता त्याच्यात मी फक्त लिपसिंग करत होते, मागणं गाणं तीच म्हणत होती ऍक्च्युली. अरे बापरे, गाणं स्पेसिफिकच माहिती आहे म्हणजे त्यांना. जरा आज माझा गळा तसा नीट नाहीये, पण मी जेव्हा मला जाऊ दे ना घरी म्हणेन तेव्हा तुम्ही अरे 12च वाजलेत की. खरंच की. आता वाजले की 12 तुम्ही म्हणायचं, नाहीतर मी गाणं थांबवून टाकणार. ओके, डन. हो, चैत्र पुनवेची रात आज आली भरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठ कस जीव झालं येड पिस, त्याचा नाही भरवसा तोल राईना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले. राया सोडात तरी काळ येळ नाही बरे, पुन्हा भेट कवा तरी साजना. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. जी दाजीजी. थँक्यू सो मच. थँक्यू.